रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि आता सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारी अर्ज दाखल केले। आता रत्नागिरीमध्ये प्रमुख लढत आहे ती महाविकास आघाडी आणि महायुती। आणि महायुतीमध्ये नेतृत्व करतात पालकमंत्री उदय सामंत आणि महाविकास आघाडी नेतृत्व करतात शिवसेनेचे उपनेते बाळासाहेब माने माजी आमदार। आता सर्वांनी आपापल्या परीने निवडणुकीची तयारी केली, उमेदवार घोषित झालेत, प्रत्येकात प्रचारात लागलेले आहेत। महायुतीच्या शिल्पाताई सुर्वेंनी प्रचारात आघाडी घेतली, त्याचबरोबर तिथे त्यांच्यासोबत शिवानी माने महाविकास आघाडीचे काही कमी नाही आहेत, त्यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेतली। पण रत्नागिरीकरांचा नेमका कौल कसा असेल, रत्नागिरीची राजकीय स्थिती कशी असेल, निवडणुकीमध्ये राजकीय स्थिती काय होती, मतंतर होतं, मतांचं गणित वेगवेगळ्या पद्धतीने गेलं। उदय सामंतांना मतं पडली शहरामध्ये किती, बाळासाहेब मानेंना किती पडली, ह्याचे आता आकडे नाक्यात एकमेकाच्या बेरजा मारायला लागलेत। आणि मुळात असं आहे की इथं रत्नागिरीकर हे नेहमी गेल्या काही वर्षाच्या निवडणुकीचा विचार केला तरी उदय सामंतांच्याच मागे राहिलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत सुद्धा मागच्या अटीतटीत असताना सुद्धा 2-2.5 हजारचं मताधिक्य रत्नागिरी शहरात मिळालं होतं। ते 2004 ला सुद्धा जवळजवळ 5.5 हजारचं मताधिक्य शहरात मिळालं आणि त्यावेळेला उदय सामंत पहिल्या निवडणुकीत शहराच्या मताधिक्यावरती निवडून आले। आता एकंदरीत राजकीय हवा काय आहे, आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, प्रचारात गुंतलेले आहेत, शहराचे प्रश्न आलेले आहेत, शहराच्या खड्ड्याचा विषय होता तो सुद्धा काही प्रमाणात मार्गी निघाला, रस्ते गुळगुळीत झाले, लोकांमध्ये त्याचीही चर्चा सुरू झाल्यात। पण एकंदरीत रत्नागिरीकरांचा कौल कसा असेल, साधारणपणे 68-70 हजार मतदार आपले मतदाराचा हक्क बजावणार आहेत। साधारणपणे रत्नागिरीच्या आकडेवारी नेहमी विधानसभेची पाहिली तर साधारणपणे 55 ते 60% मतदान होतं, साधारणपणे 35-36 हजार मतदान झालं। तर शिवानी माने किती घेतील आणि शिल्पाताई सुर्वे किती घेतील, बरोबर अपक्षही काही आहेत, बशीर मुर्तुजांच्या संभाव्यते, वहिदा मुर्तुजा या सुद्धा घड्याळ निशाणीवरती आहेत, म्हणजे अजितदादा पवारांच्या आहेत। मुस्लिम भागामध्ये ते किती मतावरती पकड घेतील हा एक प्रश्न आहे। एकंदरीत आता हे सारासार विचार केला तर बाळमाने सुद्धा प्रचारामध्ये हिरिरीने भाग घेतलाय, उदय सामंतांनी सुद्धा सगळ्या नगरसेवकांच्या बैठका घेतल्या, महायुतीचा मेळावा झाला, रवींद्र चव्हाणांनी सुद्धा सांगितलं नाती गोती जपायची नाहीत, महायुतीचं नातं हेच ठेवायचंय। आणि कुठेतरी भाजप आणि शिवसेना, भाजपला जरी 6 जागा दिल्या तरी सामंतांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पक्षामध्ये सामावून घेतलंय। शिवसेनेमध्ये धनुष्यबाणावरती ती नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केलाय। प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपच्या काही एका मंडळीने अपक्ष भरलेत, त्याचा सुद्धा काही निर्णय होईल। पण एकंदरीत रत्नागिरीकरांना काय अपेक्षित वाटतं की रत्नागिरीकरांमध्ये नेमकं काय आहे हे येत्या काळामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर जाणवणार आहे। पण साधारणपणे एकंदरीत विचार केला तर 4 ते 5 उमेदवार नगराशहर रिंगणात असतील आणि प्रमुख लढत असेल ती महाविकास आघाडीच्या शिवानी सावंत माने आणि शिल्पाताई सुर्वे महायुतीच्या। साधारणपणे रत्नागिरीकर हे तसे सुसंस्कृत आहेत, झालेल्या जगातल्या, देशातल्या, जिल्ह्यातल्या घडामोडीची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे आणि अतिशय सुसंस्कृत रत्नागिरी शहर म्हणून ओळखलं जातं। योग्य प्रकारचा निर्णय घेण्यात रत्नागिरीकर नेहमीच माहूर असतात आणि त्यामुळे आता नेमकं रत्नागिरीकर काय करणार, विशेषतः मिरकडा, कोकण नगर असेल या भागामध्ये सुद्धा मुस्लिम बहुतोल भाग आहे, त्या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांची भूमिका सुद्धा निर्णायक ठरणार आहे। आणि ते धनुष्यबाणावरती यावेळेला आपला हक्क किंवा धनुष्यबाणाच्या बाजूने ते मतदान करणार की उभाटाच्या दिशेने ह्या सुद्धा चर्चा सुरू आहेत। पण उमेदवार निवडीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तुतारी ह्यांच्या मतांची किंवा त्यांच्या जागांची विभागणी झालेली आहे आणि भाजप शिवसेनेमध्ये सुद्धा झालेली आहे। एकंदरीतच महायुतीमध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आहे, त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवले। आता चर्चा सुरू झालेली आहे ते नेमका कोण कुठल्या भागावर निवडून येणार, कोणाचा प्रचार कोण करतोय, कोणाचं किती लीड मिळेल, कोण कोणाला पराभूत करणार आणि कोणी कोणाच्या प्रचारात मुसंडी मारले, ही ती सुरुवात झालेली आहे। 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला मतदान आहे, पण तोपर्यंत मात्र उद्याचा दिवस त्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण उद्या 21 तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। त्यामुळे परवाला त्या उद्या संध्याकाळी चित्र स्पष्ट होईल की नगराध्यक्षासाठी किती उमेदवार आणि प्रत्येक प्रभागामध्ये किती। एकंदरीतच काय, जरी गुलाबी थंडी सकाळी पडत असली तरी नगरपालिका राजकारणाचे मात्र घरगाबरोबर चर्चा प्रत्येक नाक्यात होते, ती ह्या दृष्टीने असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरस, शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।